नमस्कार मित्रांनो, तुमचे या छोट्या ब्लॉगमध्ये आत्ता तुमचं मी स्वागत करतो. तर आम्ही आज आलो होतो इथल्याच जवळच्या म्हणजे मालगाव जवळच्या वॉटर पार्कमध्ये. या वॉटर पार्कचं नाव आहे बळीराजा वॉटर पार्कमध्ये. नाव ऐकलं होतं पण आता स्वतः जाऊन बघण्यात खूप मजा आहे. तर या ठिकाणी मोठमोठ्या स्लाइड्स आहे. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये या मोठमोठ्या स्लाइड्स बघू शकता. म्हणजे वेव पूलची सुद्धा म्हणजे समुद्राची सुद्धा यामध्ये आपल्याला मजा घेता येते. असंच आपण वन डे ट्रिप काढत या बळीराजा वॉटर पार्कमध्ये आलो होतो. सर आपल्या हाफ डेचं टायमिंग आहे 11 ते 2. 11 ते 2 मध्ये सर आपल्याला स्टार्टिंगला नाश्ता भेटणार अनलिमिटेड. नंतर सर आपल्याला स्विमिंग पूल भेटणार, रेन डान्स भेटणार, रेन डान्स नंतर वेव पूल भेटणार. परत वेव पूल आहे आपल्याला लाटांचा समुद्रासारखा सेम तसाच तुम्हाला फील येणार समुद्रात आल्यासारखं. गेल्या वर्षी असं काय नव्हतं काय? नाही सर आता नवीन झालंय ते. नवीन वेव पूल केलं काय? नवीन वेव पूल केला. बरं आणि काय आणि सर आता आपल्याला जाताना एक टोकन दिलं जाणार, त्याच्यात आपल्याला भेळ किंवा पाणीपुरी देखील खाता येणार आहे सर. हाफ डेच्या टायमिंग मध्ये एक्झिट टाइमला देखील तुम्हाला ती भेटणार. आणि सर फुल डेच्या पॅकेजचं आपलं टायमिंग आहे 10 ते 5. 10 वाजता सर तुम्हाला आत एंट्री दिली जाणार. नाश्ता सेम पोझिशन, स्विमिंग पूल, डायरेक्टली रेन डान्स नंतर सर वे पूल नंतर अनलिमिटेड लंच भेटणार सर. आपल्या लंच मध्ये भरपूर मेन्यू येणार. बरं बाकी सर मग नंतर लंच नंतर आपल्या ऍक्टिव्हिटीज मॅजिक शो आहे. मॅजिक शो नंतर पपेट शो आहे, बोटिंग आहे, मिनी कोकण आहे. आपल्या राशीच्या प्रमाणे नक्षत्र आहे, झाडं आहेत ते. परत गेमिंग झोन आहे, हॉर्स कॅमल कार्ट आहे, अम्युजमेंट पार्क आहे. गेमिंग झोन मध्ये काय काय ते मॅडम? गेमिंग झोन मध्ये सर आपल्याला जर पुलामध्ये फोटो वगैरे काय फोटोज, परत व्हिडिओ शूटिंग वगैरे आपल्याला गेम खेळायचे गेम, हॉरर गेम आहेत. परत पपेट शो मध्ये देखील आपल्याला डान्स बघायला भेटतो भावल्यांचा. आम्ही गेल्या वर्षी यावेळेला आलतो, ह्याच दिवसात आलतो. त्यावेळेला पाठीमागे पाळणे वगैरे तुम्ही तयार केलं, नवीन काय तयार केलं? नवीन सर केलंय, भरपूर पाणी केलेलं आहे नवीन अम्युजमेंटला. म्हणजे आपला समजा सर वेळ आपला जात नसेल तर आता भरपूर पाणी केलं, 6 ते 7 पाणी केलं. त्यात आपण कितीही बसू शकतो, असं नाही आपल्यात लिमिट की एकदाच बसावे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपल्या इथून चालू होतं वॉटर पार्क. आम्ही वॉटर पार्कमध्ये खूप मजा केली. तर आमचे पप्पा खूप उत्सुक होते यासाठी म्हणजे वॉटर पार्कसाठी. तसेच समुद्राचा आनंद घेण्यासाठी खूप उत्सुकता आमचे पप्पा होते. म्हणजे घरातूनच निघताना 80च्या स्पीडने गाडी पप्पा पळवत समुद्राकडे आले होते. म्हणजे या वॉटर पार्ककडे आले होते की मला समुद्रात आज जायचंच आहे आणि मोठमोठ्या स्लाइड्सचा आनंदसुद्धा घ्यायचा आहे. तर आता आम्ही आलोच. तसंच आता आम्ही पाण्यात खेळतच आहोत. तुम्ही बघू शकता आता आमची मम्मी आलेली आहे वॉटर पार्कमधून. तसेच या ठिकाणी बारक्या मुलांना खेळण्यासाठी सुद्धा पार्क आहे. म्हणजे छोटासा पार्क आहे आणि मोठ्यांसाठाही पार्क आहे. तसेच इथं रेन डान्ससुद्धा आहे. रेन डान्समध्ये आम्ही खूप मजा घेतली कारण पावसात नाचण्याचा एक वेगळाच आनंद तिथे आपल्याला मिळतो. तसेच मोठमोठ्या स्लाइड्स आहे, मॅटवरून यायचे आहे. तसेच आपल्याला इथे ट्यूबसुद्धा भेटतात. त्या ट्यूबमधून आपल्याला वरून स्लाइड्सवरून यायचे असते आणि जोरात आपल्याला पाण्याचा आनंद घ्यायचा असतो. म्हणजे मोठमोठ्या स्लाइड्सचा आपल्याला आनंद घ्यायचा असतो. आम्ही या ठिकाणी खूप मजा केली. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही आता सध्या पाण्यातच आहे, म्हणजे या स्विमिंग टँकमध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पप्पा आणि मम्मी किती आनंदित आहेत आणि मी सुद्धा खूप आनंदी आहे. मी सुद्धा मस्ती करायची सोडली नाही. पूर्णपणे मी पाण्याचा आनंद घेत मस्तीसुद्धा केली. तर पुढे चालूया आपण. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाण्याने भरलेलं मोठं बकेट आहे आणि या बकेटमधून पाणी खाली पडत आहे, ज्याचा आनंद खालचे लोक सर्वजण घेत आहेत. तुम्ही बघू शकता की आता आपण रेन डान्समध्ये आहे. रेन डान्समध्ये कसं पूर्ण नाचण्याचा म्हणजे पावसात नाचण्याचा आनंदच मिळतो रेन डान्समध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सुद्धा खूप पावसात नाचण्याचा आनंद घेतला आणि पप्पासुद्धा खूप पावसात नाचण्याचे आनंद घेते होते. तर पुढे आपल्याला मिळणार होतं की म्हणजे पुढे आपल्याला वेव पूल मिळणार होता. वेव पूल म्हणजे समुद्राचा पूर्णपणे आनंद. या समुद्राचा पूर्णपणे आनंद घेता पप्पा एकदा रस्त्याच्या पलीकडे गेले. म्हणजे तिथे एक रेड झोन असतो, त्या रेड झोनच्या पलीकडे गेले. त्या रेड झोनच्या पलीकडे कोणालाही जाऊ दिलं जात नाही कारण पाणी खूप जास्त असते, पाण्याचा खूप वेग असतो, त्यामुळे कुणालाही पलीकडे जाऊन दिलं नाही. तरीसुद्धा आमचे पप्पा पलीकडे गेलते. तेथील लोकांनी म्हणजे थोडेफार तेथील लोकांनी समजावलं की पलीकडे जाऊ नका कारण पलीकडे खूप प्रमाणात धोका आपल्याला मिळतो. तसेच तुम्ही कोणीही पलीकडे जाऊ नका. आपल्याला पहिल्यांदा गेल्यानंतर चहा नाश्ता आपल्याला भेटतो. म्हणजे चहा आणि भरपूर नाश्ता म्हणलं की अनलिमिटेड नाश्ता असतो आपल्याला. ते केल्यानंतर आपल्याला वॉटर पार्कमध्ये खेळायचं असतं. आता आपण आलो आहे वेव पूलमध्ये. वेव पूलमध्ये बघू शकता किती भव्य दिव्य असं लाटा येत आहेत. म्हणजे पूर्णपणे समुद्राचा आनंद आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि पूर्णपणे हे स्ट्रक्चर पूर्णपणे समुद्रासारखंच क्रिएट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे पेंटसुद्धा समुद्रासारखा आहे, म्हणजे निळा पेंट आहे. म्हणजे पाण्याचा कसं निळा पेंट असतो तसा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती भव्य दिव्य असं लाटा येत आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी रस्ती बघत आहात ना, तीच रस्ती म्हणजे रेड झोन. त्या रेड झोनच्या पलीकडे कोणालाही जाऊ दिलं जात नाही कारण भव्य दिव्य असं लाटा असतात. कारण त्यामध्ये धोका होण्याची शक्यता असते त्या मोठ्या लाटामुळे. त्यामुळे आपल्याला रेड झोनच्या अलीकडेच राहायचे आहे. म्हणजे तुम्हीही ही काळजी तुम्ही घेऊ शकता. तर आता आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की या
वेव पूलमध्ये आपण कसं एन्जॉय करू शकतो, म्हणजे एन्जॉय आपण खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो, कारण मोठमोठ्या लाटा आपल्या समुद्रात देखील एवढा आनंद मिळत नाही जेवढा आपल्या वेव पूलमध्ये मिळतो. मित्रांनो, आता आपण थोडी पुन्हा वेव पूल आणि समुद्राबद्दल बघूया. तर वेव पूलमध्ये कसं असतं की थोड्या प्रमाणात लाटा असतात, पण समुद्रात तसं नाही. समुद्रात अशा भव्यदिव्य लाटा असतात ज्यामध्ये आपल्याला सुरक्षितता बाळगावी लागते. पण या ठिकाणी कसे आपल्याला सुरक्षितता थोडीफार बाळगावी लागते. तसंच तर तिथे लाईफगार्डसुद्धा अवेलेबल असतात, म्हणजे तेथे आपण म्हणजे त्यांच्यामुळे आपण सुरक्षित असतो. तसेच आपण दुसरी तुलना पाहायला गेलो तर वेव पूलमधले पाणी कसं स्वच्छ असते, पण तसं नाही की समुद्रकाठाचे पाणी खूप असं म्हणजे गढूळ असते, म्हणजे खूप प्रमाणात असे गढूळ पाणी असते. पण तसं वेव पूलमध्ये अजिबात नाही. वेव पूलमध्ये पूर्ण स्वच्छ असे पाणी असते, त्यामुळे वेव पूलच हा चांगला पर्याय आहे. फक्त आपल्याला इथे वेव पूल नाही तर बाकीच्या सर्व स्लाईड्सचा आपल्याला आनंद घेता येतो. तर बाकीच्या सर्व स्लाईड्स आपण नंतर पुढे बघूया. तर आता आपण फक्त वेव पूलबद्दल बोलूया. तर वेव पूल म्हणजे हा एक उत्तम पर्याय आहे, म्हणजे बाहेर समुद्राला जाण्यापरास वेव पूल हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणजे वॉटर पार्कला आल्यासारखं वेव पूलमधला आनंद घेणे हा पूर्णपणे उत्तम पर्याय आहे. तर आता आपण पुढे बघूया की वेगवेगळ्या स्लाईड्स. आता वेगवेगळ्या स्लाईड्स म्हटलं की सर्वात चांगली स्लाईड्स म्हणजे ही ट्यूबची आहे. तर ट्यूबमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आनंद येतो आणि ही पूर्णपणे चांगली अशी स्लाईड्स आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्णपणे असं म्हणजे ट्यूबवरती आपल्याला बसवलं जातं आणि आपल्याला खाली स्लाईड्समधून सोडलं जातं. तर आणि खाली लाईफगार्डसुद्धा खूप चांगले आहेत, जे आपल्याला पूर्णपणे धरतात, आपले संरक्षण करतात. म्हणून वॉटर पार्क हा एक आपल्याला चांगला पर्याय भेटतो. मित्रांनो, आम्ही काय या वॉटर पार्कची जाहिरात करत नाही, कारण आम्ही फक्त तुम्हाला एक चांगला सल्ला देत आहे. कारण आमचा ह्यो काय मिनी ब्लॉग आहे, म्हणजे छोटासा आमचा ब्लॉग आहे. आम्ही या ठिकाणी आलो आहे म्हणजे फिरण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आलो आहे, पण आम्ही जाहिरात काही करत नाही. तुम्ही कोणत्याही वॉटर पार्कला जाऊ शकता, तुमची चॉईस. तर आता आपण बघूया की म्हणजे या ठिकाणी आपल्याला बोटिंगसुद्धा आहे, म्हणजे बोटिंगसुद्धा अवेलेबल आहे. आपल्याला पूर्णपणे बोटिंग करता येते, आपल्या बोटमध्ये बसवलं जातं आणि आपल्याला बोटचा पूर्णपणे आनंद घेता येतो. एखादं मोठं असं भव्य दिव्य या ठिकाणी तळ आहे, म्हणजे या तळ्यामध्ये आपल्याला बोटिंग करण्यासाठी सोडलं जातं. पूर्ण सुरक्षितता बाळगली जाते. तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता आमचे पप्पा कसं बोटीचं प्लॅनर मारत आहेत. आता आम्ही या ठिकाणी थोडी फोटोशूट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कसा गोल रिंगाचा या ठिकाणी फाउंटन तयार केला आहे, म्हणजे कारंज्या तयार केल्या आहेत, ज्यातून आपल्याला खूप आनंद मिळतो. ही एक वेगळंच या ठिकाणी वॉटर पार्कमध्ये केलं आहे. या ठिकाणी खूप मजा येते. मित्रांनो, आता मी या कारंज्यामधून जाऊन दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघा या ठिकाणी कसा आनंद फील होतो, म्हणजे पूर्णपणे असा पाऊस म्हणजे रेन झोनच पूर्णपणे या ठिकाणी फील होतं. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघा की मगाशी किती मोठी बादली धावलेली आहे, त्या बादलीतून मोठ्या प्रमाणात पाणी पडतंय. या ठिकाणी मोठ्या पाईपाच्या सहाय्याने या ठिकाणी पाणी भरलं जातं त्या बादलीमध्ये. या ठिकाणी तुम्हाला लहान मोठे स्लाईड्स भेटले जातात, म्हणजे बारक्या मुलांसाठी, म्हणजे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी या बारक्या स्लाईड्स बसवल्या आहेत. या ठिकाणी मी या स्लाईड्समधून सुद्धा गेलो आहे. खूप भारी मजा येते यामध्ये. आता मित्रांनो, आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी वॉटर पार्कची मजा झाली, म्हणजे वॉटर पार्क खेळून झाला. आता आपण बाकीच्या शोकडे वळूया. या ठिकाणी तुम्हाला मॅजिक शो दिसला जातो. या मॅजिक शोमध्ये सगळं मला पुढे बोललेलं आहे. एकदा नक्की येऊन बळीराजा वॉटर पार्कला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आपल्या लाईक करा.